यस थँक्यू डीजे थँक्यू. दरम्यान आपण पाहतो A1 जोडी चषकाची ही खरी खासियत. अर्थातच या A1 जोडी चषकातलं आदराचं स्थान आदरणीय सुधाकर भाऊ गारे रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष भावी आमदार या ठिकाणी एंट्री करताना दिसून येतात. आणि त्याच समेत आपण पाहतो A1 जोडी चषकामधलं दुसरं आदराचं स्थान अर्थातच जगदीशभाई देशमुख आणि त्याच समेत इतर मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आदरणीय अशोक शेठ पोपतराव, आदरणीय दीपकजी श्रीखंडे या मान्यवरांचं या मंचाच्या ठिकाणी आगमन होतं आहे. विनंती असेल सर्व मान्यवरांना की आपण मंचावरती स्थानपन्न व्हायचं आहे. ज्यांच्या विद्यमानाने ही स्पर्धा चालू आहे अर्थातच या कर्जत कालापूरचं जनतेचं प्रेम आणि त्या जनतेच्या प्रेमा खातीर दोस्ती ग्रुप आयोजित ही स्पर्धा A1 जोडी चषक अर्थातच सुधाकर भाऊ गारे यांचा या मैदानावरती प्रवेश आणि तदनंतर आपण पाहतोय जगदीशभाई देशमुख यांचा सुद्धा त्यांच्या समवेत प्रवेश पाहायला मिळतोय. इतर मान्यवर सुद्धा या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्या सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. मॅच चालू आहे. एकीकडे आपण पाहतोय अगदी या वासरे कोंडा परिसरातील मानगाव टीम आणि त्यांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळते ते मात्र भिसेगाव टीम. टार्गेट मात्र सेट केलं गेलं होतं 46 धाव संख्येचं ते भिसेगाव टीमसाठी. आणि तदनंतर आपण पाहतोय या ठिकाणी मानगाव टीम एक चांगली बॉलिंग अटॅक सध्या मैदानात प्रस्तावित करताना दिसून येते. ऑफिशियलला विनंती असेल आपण मॅचला त्वरित सुरुवात करा. लावतोय का फटाक्यांची आतिषबाजी अगदी रॉयल दमदार एंट्री ज्यांची या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाली. अर्थातच रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आदरणीय सुधाकर भाऊ गारे यांचं या मंचावरती आगमन. एक नवचैतन्य दोस्ती ग्रुप आयोजित भव्य नाईटची स्पर्धा आदरणीय सुधाकर भाऊ गारे आणि आदरणीय जगदीश भाऊ दादा देशमुख A1 जोडी चषक 2025 यांच्या नावाने ही स्पर्धा आहे. आणि या स्पर्धेचा विचार करायला गेलं तर पर्व तिसरं आहे आणि भाऊंच्या समेत आपण बरीचशी चर्चा या मंचावरती करणार आहोत. अट्रॅक्टिव्ह ट्रॉफीज तदनंतर आपण जर पाहायला गेलं तर पर्व पहिल्यातून ज्या चुका झाल्या त्या दुसऱ्या पर्वात सुधारल्या, दुसऱ्या पर्वातून ज्या काही कमतरता ज्या त्रुटी पाहायला मिळाल्या त्या तिसऱ्या पर्वात आपल्याला पाहायला मिळत आहेत. अर्थातच या ठिकाणी या स्पर्धेच्या प्लेअर ऑफ टुर्नामेंटसाठी मात्र एक आकर्षक बाईक या ठिकाणी पाहायला मिळते आहे. खरं म्हणायला गेलं तर भाऊ मॅचला सुरुवात झाली आणि बॅटिंग होती त्यावेळी मानगाव टीमची, परंतु कैलास गारेंच्या बॅटमधून अद्यापपर्यंत 4 चौकार आम्हाला पहिल्या इनिंगमध्ये पाहायला मिळालेत. फार चांगली बॅटिंग लाईन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आता सध्या मैदानात आहेत, मला वाटते बहुतांशी गोलंदाजीवरती स्वार झालेत. मॅचला एकीकडे सुरुवात होईल. मॅच ऑन होईल सर, चालू करा आपण. 18 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. 18 बॉलमध्ये 32 10.67च्या ॲव्हरेजनं या धावा जमा करायच्या आहेत त्या भिसेगाव संघाला. सलमान स्ट्रायकिंग एंडवरती उभा आहे, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती मिथुनला पाहतोय. या 2 फलंदाज